काय केलेलं की एकाही मंत्र्याला मध्यप्रदेशमध्ये वेळ ज्या नाही, प्रमाणात एकाही मंत्र्याला वेळ नाही. रक्षा खडसे सोडले तर हो म्हणा, फक्त हो म्हणा. मतदान. खडसेंना म्हणा तुम्ही आराम करा, तुमची तब्येत फार खराब आहे म्हणा सध्या, आपण झोपून राहा म्हणा जरा सध्या. नारळ पाणी नाही, मी अजूनही चांगला आहे, चांगला राहणार आहे. तुम्ही त्याची काळजी, माझ्या तब्येतीची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही आजपर्यंत जे काही लोक टिंगल करतायत किंवा जे काही गंमत करताय, हे सारे ते सारे काही वर्षापूर्वी माझ्या कित्येक वर्ष माझ्या दरवाजासमोर कुत्र्यासारखे शेपटी हलवत होते. आज ते वेगळ्या भाषेत बोलायला लागले, वेगळ्या दिशेनं बोलायला लागले. हा प्रश्न वेगळा, पण अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की हे जवळपास सारे कार्यकर्ते शेपट्या हलवत होते, पाय चाटत होते, नाथाभाऊ करत होते. महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आता हे बोलताय त्याचं काही आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाहीये. पण मी गिरीश भाऊंना सांगू इच्छितो की माझ्या तब्येतीची फार काळजी करू नका. अरे कालपर्यंत तुम्ही माझ्याच होते ना, माझ्या बरोबरच होते सगळेचे सगळे. एकूण एक कार्यकर्त्याला मोठं करण्यामध्ये नाथाभाऊचं योगदान आहे. तुम्ही आज ज्या जागेवर आहे त्याच्यामध्ये नाथाभाऊचं योगदान मोठं आहे.